ग्रुपचे सन्माननीय सदस्य आणि अध्यक्ष माननीय ब्राह्मणकर साहेब, आज यांचा वाढदिवस आहे. किती वर्ष झाले? 75व्या वर्षात पदार्पण करतो. म्हणजे 74 पूर्ण झाले. 74 पूर्ण झाले आणि आता ते 75व्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहेत. तर आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण जमलेलो आहोत. बघा, त्यांचं नाव आहे वसंत. त्यांचं नाव आहे वसंत. हा वसंत फुललेला आहे श्रावणामध्ये. आता श्रावण चालू आहे. श्रावणाचं सगळे पूजा अर्चा सगळे करतायत आणि श्रावणामध्ये हा वसंत फुललेला आहे. आणि वसंताबरोबर शोभा असल्यामुळे सगळीकडे शोभाच शोभा. शोभाताईमुळे वसंताला शोभा आहे. तर त्यांना 74 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आपण त्यांना आता 74 टाळ्या वाजवणार आहोत. सुरू करा. जन्मदिनमिदं प्रियसखे, जन्मदिनमिदं प्रियसखे, शन्तनोतु ते सर्वदा मुदं, शन्तनोतु ते सर्वदा मुदं, प्रार्थयामहे भवशतायुषी, प्रार्थयामहे भवशतायुषी, ईश्वरः सदा रक्षतु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम शांति शांति शांति. हो हो. हम भी अगर बच्चे होते, नाम हमारा होता बबलू, बबलू खान को मिलके लड्डू. दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू. हम भी अगर बच्चे होते, नाम हमारा होता बबलू, बबलू खान को मिलते लड्डू. और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू. शोभा या उक्तीनुसार त्यांनी जो त्यांच्या जीवनामध्ये जो वसंत भरलेला आहे, तोच वसंत आपल्या जीवनामध्ये त्यांनी भरलेला आहे. कारण आपलं जीवन हास्यरूपी या टॉनिकमुळे खूप प्रफुल्लित झालेलं आहे. प्रत्येकांचं आयुष्य, प्रत्येकांच्या जीवनामध्ये असलेले जे आजार आहे, त्या हास्ययोगातून सगळ्यांचे आजार हे दूर होऊन राहिले आहे. आणि त्यांच्या या कार्यामुळे आपल्याला ही प्रेरणा मिळत आहे आणि हास्य योगा करण्याची शक्ती मिळत आहे. त्यामुळे त्यांना आपण ही साथ द्यायची आहे की आपण दररोज नियमितपणे यायचं आणि सगळ्यांनी योगा करायचा. हे सगळ्यांनी आज आपण त्यांना एक प्रॉमिस करूया. आणि महत्वाचं ते रंजन ग्रुपच्या सर्व सभासद बंधूंनो, भगिनींनो, आपल्या ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री वसंतराव ब्राह्मणकर साहेब यांचे आज 74 वर्ष पूर्ण होऊन 75व्या वर्षात पदार्पण करत आहे. खरोखर या व्यक्तीने बद्दल 2 शब्द बोलण्याची मला खरंच इच्छा झाली म्हणून बोललोय. बंधूंनो, लोकांसाठी काय करावं, कसं करावं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे की आज आपण 4-5 किलोमीटर आपण आपल्या शेजारी ग्राउंडच्या असतानाही आपण इथं उपस्थित राहू शकत नाही. परंतु नियमितपणे सकाळी बरोबर 4 का 5 मिनिटं आधी ब्राह्मणकर साहेब उपस्थित राहतात आणि सगळ्यांना आपल्यांना
आपल्यासाठी सगळ्यांना प्रोत्साहित करतात. कुणी येत नसेल तर त्यांना वैयक्तिक फोन करतात. म्हणजे प्रत्येकाची अतिशय जवळून चौकशी करून अतिशय उत्तम प्रमाणे त्यांनी हे व्रत स्वीकारलेलं आहे. यांच्या या व्रत स्वीकारल्यामुळे अनेकांच्या आयुष्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना असं वाटतंय का नाही आपण सुद्धा असं म्हणजे आता त्यामुळे जवळपास 80-82 वर्षाचे पण आपल्याकडे सदस्य आहे. तर बंधूंनो, खरोखरच त्यांना मी आज एवढं शुभेच्छा येईल की त्यांनी त्यांची 100वी पूर्ण करावी हीच सगळ्यांना शुभेच्छा देतो. अच्छा हो, हो. हो, हो. हो, हो. हो, हो. ब्राह्मणकारांना त्यांच्या उद्यांचे आयुष्य मिळो, त्यांच्या जीवनात खूप प्रसंग आणि त्यांचं जीवन आनंदमय तेजोमय प्रकाशमय घडवो. त्यांच्या हातून कुटुंबाची आश्रमाची व देशाची सेवा घडवो ही आपल्या प्रार्थना. अच्छा हो, हो. हो, हो. हो, हो. हो, हो. इतका आनंदाचा क्षण आहे की मी एकदम भारावून गेली आणि तुम्ही सगळे इतकं छान बोलतायत की यापुढे मी काय बोलणार. पण मी एकच सांगेल की आपला हा परिवार आहे. हास्यरंजन हा फक्त ग्रुप नाही तर आपला परिवार आहे. या परिवाराच्या सगळ्या मंगल भावना यांच्या सोबत आहेत आणि मी परमेश्वराला एकच सांगू इच्छिते, एकच विनंती करते की यांना उदंड आयुष्य लाभो आणि सुदृढ आरोग्य लाभो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करते.